गौरयाचा शुभ मुहूर्त. गौरई आव्हान रविवारी 31 ऑगस्ट संध्याकाळी 5:25 पर्यंत. गौरीपूजन सोमवारी 1 सप्टेंबर सकाळी 5:59 ते सायंकाळी 6:43 पर्यंत. गौरी विसर्जन मंगळवारी 2 सप्टेंबर रात्री 9:50 पर्यंत. पारंपर आणि पूजा पद्धत. गौरीचे आवाहन करताना घराच्या उंबरठ्यातून आत आणताना ज्याच्या हातात गौरी असते तिचे पाय दुधाने धुवून कुंकवाने स्वास्तिक काढतात. घरात प्रवेश करताना दरवाजापासून पूजा होणाऱ्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलाचे ठसे उमटवले जातात. काही ठिकाणी देरड्याच्या रूपांना मुखोट लावून गौरीची प्रतिमा सजवली जाते, तर काही भागात लाकडी किंवा मातीची मूर्ती साडीवर दागिने नेसून नटवली जाते. गौरी पूजनाच्या दिवशी कोकणात ओवसा पद्धत केली जाते. सुवासीन गौरीला वाण देतात. रात्री गौरीचे जागरण केले जाते. यावेळी झुम्मा फुगाड्याच्या खेळाने वेगळेच रंगत येते. या दिवशी गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरी पूजन. पुरणपोळी, आंबील, आंबाड्याची भाजी, 16 भाज्याचा समावेश असलेल्या थाटाच्या जेवणाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तिसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळी हळदी कुंकू, सुकामेवा, झेंडूचे पान, काशीफळाचे फूल अशा वस्तू सुतांना गुंडळून गाठी मारल्या जातात. या दिवशी गोड शेवयाचा खीर हे नैवेद्य दाखवले जातो. गौरी घरात घेताना काय म्हटले जाते? एक जण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली, दुसरे म्हणते धनधान्याच्या पावली. पुन्हा एक जण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली, मग दुसरी उत्तर देते धनसंपत्ती समृद्धीच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पायी? हळदी कुंकाच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली? सौभाग्याच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली? सोनं चांदीच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पावली? पाऊस पाण्याच्या पावली. गौरी आल्या कशाच्या पायी? गुराढोराच्या पायी, मुलाबाळांच्या पावली. असे अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छा यावेळी बोलून दाखवू शकता. कारण गौरी आपल्या घरी घेताना शुभता घेऊन येतात. त्या भरभराटी, धनसंपदा, सुख, शांती आणि आपले सोबत आणतात. गौरी घरात घेतल्यावर नैवेद्य काय दाखवावा? गौरी ज्या दिवशी घरात घेतली जाते त्या दिवशी छान सजवण्यात येते. गौरीपुढे आरस केला जातो. मग संध्याकाळी गौरीची आरती केली जाते व गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. याच्यामध्ये शेपूच्या भाजीचा मान असतो असे म्हणतात. मात्र शेपू मिळाली नाही तरी तुम्ही कोणत्याही भाजीपाला आणि भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवावा. माझ्या या चॅनलवरती तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद.